पुण्यातील हडपसर परिसरातल्या एका खाजगी रुग्णालयात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आलेल्या आहे आणि तात्काळ पोलीस देखील आता घटनास्थळी पोहोचलेले आहेत। या परिसरातील स्थानिक आमदार चेतन तुपे हे देखील आता या हॉस्पिटल परिसरात पोहोचलेले आहेत। काय नेमकी माहिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काय या सगळ्या याच्यात या परिसरातल्या नागरिकांमध्ये कुठेतरी भयभीत असं वातावरण पाहायला मिळतंय। तुम्ही पोलिसांशी चर्चा केलेली आहे, काय नेमकी माहिती आली? संध्याकाळी एक 7 वाजण्याच्या सुमाराला एका खाजगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली आणि त्याच्यानंतर पोलिसांना कळवलं गेलं। पोलिसांचं पथक, बॉम्ब स्क्वॉड हे सगळं या ठिकाणी पोचलं आणि ती बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेऊन ती जवळच्या मोकळ्या जागेत ग्लायडिंग सेंटरला नेण्यात आली। तिथं ती डिफ्यूजही करण्यात आलेली आहे। नक्की काय होतं, तो संदिग्ध वस्तू नक्की काय होती याचा अहवाल ज्यावेळी पोलिसांकडे येईल त्यावेळी नक्की कळेल की काय होतं। परंतु हे मात्र सत्य आहे की एकदमच असं ह्याच्या आधी कधीच घडलं नव्हतं हडपसरमध्ये आणि पहिल्यांदाच असं घडल्यामुळं नागरिकांच्यामध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। सुरुवातीला असं नागरिकांना वाटलं की मॉकड्रिल असावं कदाचित हे, पण ते मॉकड्रिल नव्हतं, तर त्याच्यातून काही संदिग्ध वस्तूसुद्धा ताब्यात घेतली गेली। त्याच्यामुळे पोलीस आता तपास करतायत, पोलिसांचा तपास चालू आहे। अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे तर्क वितर्क मांडले जात आहेत, पण कुठल्याही गोष्टीवर लवकर बोलणं हे काही योग्य ठरणार नाही। संपूर्ण तपास झाल्यानंतरच त्याच्यावर बोलणं योग्य होईल। त्यामुळं आता काही काळजीचं कारण नाही, कारण बॉम्ब स्क्वॉडनी संपूर्ण इमारत जी आहे रुग्णालयाची ती आणि आजूबाजूचा परिसर हा संपूर्ण तपासला आहे। त्याच्यामुळे आता त्याच्यात कुठलाही धोका असं राहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कुणी अफवाही पसरू नयेत असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी हडपसरच्या सर्व नागरिकांना विनंती करतो। आत्ता काहीही आपल्याला धोका नाही आहे। इथलेही नागरिक, आम्ही सगळेजण त्या बिल्डिंगच्या समोरच उभे आहोत। पोलीस सगळे आतमध्ये आहेत, पोलिसांची तपासणी चालू आहे आणि बाजारपेठ आहे, इथे दुकानं खूप आहेत, त्यामुळे सगळ्यांच्याकडे CCTV आहेत। त्यामुळे येणारा प्रत्येक माणूस प्रत्येक मिनिटाची खबर ही जो तिसरा डोळा आहे CCTVचा त्याच्यात कैद झालेली असणार आहे। त्यामुळे आज दिवसभरात कोण कोण येऊन गेलं, काय काय झालं, ह्या सगळ्याची माहिती मिळेल। हॉस्पिटल असल्यामुळे त्यांचेही CCTV असणारच आहेत। त्यामुळे जिथे कुठे त्या हॉस्पिटलमध्ये बाथरूमच्या जवळ कुठे ठेवलेलं सांगितलं जातं आहे तिथपर्यंतसुद्धा माग काढता येईल पोलिसांना। पोलीस त्याचा प्रयत्न करतायत। त्यामुळं आता तपास ज्यावेळी पुढे जाईल त्याचवेळी खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना काय त्यात होतं आणि बॉम्ब सदृश्य वस्तू जी म्हटली जाते ती नक्की काय होती आणि त्याच्या मागचा उद्देश काय होता हे कळेल। पण ती नेमकी व्यक्ती कोण होती आणि साधारणतः किती वाजता येऊन हे सगळे ठेवून गेले वगैरे, काय त्याची माहिती मिळाली का? प्राथमिक माहिती काय? अशी काही माहिती मिळालेली नाही आहे। फक्त जे प्रत्यक्षदर्शी होते इथे त्यांचं सांगणं होतं की बाबा एक कार येऊन थांबली होती, त्यातून एक व्यक्ती उतरला, हॉस्पिटलमध्ये गेला, तो परत आला आणि त्याच कारमध्ये बसून निघून गेला असं त्यांनी माहिती इथं प्रत्यक्षदर्शी देत आहेत। पण हॉस्पिटल आहे, हजारो लोक येणार, हजारो लोक बाहेर पडणार, त्याच्यामुळं नक्की हाच व्यक्ती होता का तो व्यक्ती होता असं काही म्हणणं योग्य नाही। कारण अनेक जण हॉस्पिटलमध्ये रुग्ण पण आले असतील, काही तपासण्यांसाठी आले असतील, काही नातेवाईकांना भेटायला आले असतील। त्यामुळे नक्की कोणी केलं आहे हे पोलिसांच्या तपासात स्पष्ट होईल। पण एक चर्चा अशी देखील आहे, काही बिलावरून कुठला वाद झाला होता आणि त्या वादातून अशा पद्धतीचा प्रकार केला गेला आहे असं देखील म्हटलं जातं आहे, काय त्याची काही माहिती आहे? नाही, हे वेगवेगळे मी सांगितले ना, वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत। आता हॉस्पिटल म्हटलं की बिल आलं, बिल म्हटलं की कमी करण्यासाठी नातेवाईकांचा, रुग्णांचा आग्रह आला। त्याच्यामुळं हा हॉस्पिटलच्या प्रॅक्टिसमधला नेहमीचा भाग आहे। त्याच्या माध्यमातून एवढं मोठं होऊ शकतं का, हा आता पोलिसांच्या तपासाचा विषय। पोलीस त्याचा योग्य तपास करतील, पोलिसांच्या तपासाअंती ते बाहेर येईल। तर आपण पाहिलं की नेमकी घटना काय घडलेली आहे आणि आता धोका हा टळलेला आहे, कुठलीही अफवा पसरू नये असं आमदार चेतन तुपे यांचं म्हणणं आहे। पोलीस या सगळ्या संदर्भात भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यामागचं कारण काय आहे ते समोर येऊ शकतं। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।